श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं अगदी मनापासून आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे. आज मी युट्यूब चॅनल खोलला तेव्हापासून मला काय काय अडचणी आल्या हे मी तुम्हाला आज व्हिडिओ मध्ये सांगणार आहे. स्वामी भक्तांनो, पहिले तर मी युट्यूब चॅनल चालू केलं. चॅनल वरती मी स्टोरी टाकायला लागले. स्टोरी टाकत असताना मी दुसऱ्याची स्टोरी कॉपी केली. केल्यानंतरही माझा चॅनल मॉनिटाईज झाला. पण आपण जेव्हा कॉपी करत असताना कधी ना कधी जे आपण ज्याची स्टोरी कॉपी करत आहोत त्याला कधी ना कधीतरी युट्यूब कडनं मेल जातो की हा व्यक्ती तुमची चॅनल कॉपी करत आहे. कॉपी करत असताना त्या व्यक्तींना मेल गेला. त्याने मला मेसेज केला की ताई, आमचे व्हिडिओ तू डिलीट कर. मी त्यांचे व्हिडिओ डिलीट केले, काही बाकी होते. ते करत असताना मला असं वाटलं की आपण आपला कंटेंट दाखवावा, म्हणून मी ते चॅनल डिलीट केलं. त्याच्यानंतर अजून मी एक स्वामींच्या नावाने चॅनल चालू केलं. त्याच्यातही मी तीच चूक केली की दुसरा कोणाचा व्हिडिओ डाउनलोड केला आणि तोच चॅनल वरती टाकला. माझे 15 दिवसात 850 सबस्क्रायबर झालेही आणि मी 500 सबस्क्रायबर मॉनिटाईज करण्यासाठी मी टाकलं. तेव्हा मला रियूज कंटेंट आला. तेव्हा मला युट्यूब बद्दल इतकी काही माहिती नव्हती की काय होतं आणि काय करावं लागतं. म्हटलं रियूज कंटेंट आला, चला तोही चॅनल डिलीट केला. त्याच्यानंतर अजून तिसरा चॅनल खोलला. म्हटलं नको, जाऊ द्या, युट्यूबच्या नांदी आपण लागू नये. परत चौथ्यानी चॅनल चालू केला, जो आताचा चॅनल आहे. परत मग मी म्हटलं चला, मग मी व्हिडिओ मध्ये युट्यूबवर मी म्हटलं चला आपण आता स्वतःचा कंटेंट करायचं. कंटेंट स्वतःचा होता, पण त्यात काय होतं, फोटो स्वामींचा असायचा आणि मी एकच सॉन्ग वरती मी व्हिडिओ टाकायला मी सुरुवात केली. माझे व्हिडिओ व्हायरल झालेही आणि माझा चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी प्रक्रिया मी केली तर रियूज कंटेंट आला. मग म्हटलं गड्या, आपण परत ती चूक केली. त्याच्यानंतर आणि माझे सबस्क्रायबर 50,000पर्यंत तेव्हा पोहोचून गेले. व्हिडिओ व्हायरल होत गेले. 3 मिलियन माझे पूर्ण झाले. मी शॉर्ट व्हिडिओवरती चॅनल मॉनिटाईज केला. 3 मिलियन माझे पूर्णही झाले. आणि मग म्हटलं गड्या, परत ही चूक आपल्या हातनं घडली. परत ते सर्व मी 400-500 व्हिडिओ मी डिलीट केले. त्याच्यानंतर आता चॅनल नाही डिलीट केला. आता म्हटलं ती चूक नाही करायची, कारण 550,000 सबस्क्रायबर व्हायला खूप मेहनत लागते. मग त्याच्यानंतर मी व्हिडिओ डिलीट केल्यानंतर स्वतःच्या व्हॉइस मध्ये मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. मग कधी ना कधी मी रोज कंटिन्यू व्हिडिओ टाकत गेले. मी रोज दिवसात 5 व्हिडिओ माझे पडलेच पाहिजे. खाणं पिणं राहिलं तर चालेल, पण 5 व्हिडिओ पडलेच पाहिजे. मी रोज 5 व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. मग 5 व्हिडिओ टाकता असेच माझे व्हिडिओ लाखामध्ये पोचायला लागले आणि माझा एकच व्हिडिओ 12-13 मिलियन मध्ये पोहोचून गेला. 3 महिन्यात आपल्याला 10 मिलियन पूर्ण करायला लागतात, तोच 12-13 मिलियन मध्ये पोहोचून गेला. धीरे धीरे असे करता माझे 10-10 मिलियन पूर्ण होऊन गेले आणि मी परत युट्यूब चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी टाकला. परत रिव्ह्यूज कंटेंट आला. मग मी युट्यूब कडनं आपल्याला अप्लाय व्हिडिओ कसा करावा हे मी पहिले बघून घेतलं, कारण पहिल्या चॅनल मध्ये अप्लाय व्हिडिओ कसा करावा हे मला माहिती नव्हते. मी 2-3 चॅनल बघितले की रिप्लाय आपल्याला व्हिडिओ कसा बनवावा, की ये व्हिडिओ में ही बनाती हुई, कौन सी ऍप्स में बनाती हूँ, असं सर्व त्याच्यामध्ये त्या व्हिडिओ मध्ये मी सांगितलं. आणि त्या शॉर्ट व्हिडिओ 5 मिनिटाच्या आत तो व्हिडिओ बनवला आणि त्याची लिंक युट्यूबवाल्या अल्गोरिदमला दिली. त्याच्यानंतर जी चूक मी केली ती तुम्ही नका करू. त्याच्यानंतर माझं चॅनल मॉनिटाईज झालं स्वामींच्या कृपेमुळे आणि तुमच्या प्रतिसादामुळे. आज मी 90,000पर्यंत मी पोहोचलेली आहे. थोड्या दिवसामध्ये आपण 100K पूर्ण करणार आहोत, पण अजून काही मला पेमेंट आलं नाही. आणि मला एक महत्वाची गोष्ट सांगायची होती. माझं चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर $10 माझे कम्प्लीट झालेले आहेत आणि मी पिन साठी अप्लाय केलेला आहे, पण अजून काही पिन 15 दिवस झाले मला पोहोचला नाही. पिन किती दिवसामध्ये घरी येतो हे मला तुम्ही ज्याचं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे कमेंट करून मला सांगू शकता, कारण प्रत्येक गोष्टीचं ज्ञान हे आपल्याला माहिती नसतं. इतरांकडून आपल्याला ते घेतलं तर कुठंतरी आपल्याला माहिती पडतं. मी युट्यूबवर पण व्हिडिओ बघितले, पण मी
तुम्ही मला सांगू शकता कमेंट करून की पिन आपल्या घरी किती दिवसापर्यंत पोहोचतो. आणि खरंच तुम्ही पण एक युट्यूब चॅनल चालू करू शकता स्वतः. मला तर वेळ नसतो, पण माझी हौस होती की आपण कुठं ना कुठेतरी काहीतरी करावं. कारण कधीच माणसाने आयुष्यामध्ये हरायचं नसतं. कोणत्या ना कोणत्या याच्यामध्ये आपण यश मिळवायचं असतं. म्हणून मला असं वाटलं, चला आपण पण युट्यूब वरती काहीतरी करावं. म्हणून मी युट्यूब चॅनल चालू केलं. आणि मी इतके चॅनल डिलीट केले, पण मी कधी हार नाही मानली आणि मानणार नाही. मला कधी कधी म्हणण्यात आलं की नको युट्यूब चॅनल लागू, डिलीट करते. पण मी बोलत गेले की नको, मी हार तर कधी मानणार नाही. कारण मला पण युट्यूब वरती फुल नाही तर फुलाची पाकळी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपण कमवू शकतो. ह्या हिशोबाने मी युट्यूब चॅनल चालू केलेला. तर आज स्वामींची कृपा आणि तुमचा प्रतिसाद हा आपल्याला इथपर्यंत आणून पोहोचलेला आहे. मी सर्वांना थँक्यू म्हणेन की तुम्ही मला इथपर्यंत आणलं. सर्व स्वामी भक्तांचं मनापासून मी रोज आभार मानते आणि मानणार आहे. कारण तुमच्यामुळे मी आज इथपर्यंत मी पोहोचलेले आहे. आणि तुम्ही पण स्वतःचा कंटेंट तयार करा. मी ज्या चुका केल्या त्या तुम्ही नका करू. कारण आयुष्यामध्ये वारंवार चूक करायची नसते. एक दोन व्हिडिओ दुसऱ्यांचे बघा की काय केल्याने काय होते. एकाच व्हिडिओमध्ये निर्णय घेऊ नका. कारण मी पहिले चॅनलमध्ये एक व्हिडिओ बघितला, लगेच व्हिडिओ डिलीट केले. तसं करू नका. कारण 2-3 व्हिडिओ दुसऱ्यांचे बघा, तरच आपल्या चॅनलवरती आपण निर्णय घ्या की काय केल्यानं काय होते. असं मीही आज पहिले गलती केलेली आहे, पण मी आता ती गलती पुन्हा पुन्हा आपण ती करू नये. कारण खूप वेळ लागतो. हे जे लोक व्हिडिओ बनवतात त्यांनाही माहिती आहे की व्हिडिओ एडिट करताना काय करावं लागतं, किती टाइम द्यावा लागतो. आणि जॉब करत असताना हे एका स्त्रीला सहज शक्य नाही. कारण 8-9 घंटे बाहेर राहून व्हिडिओला 1-1.5 घंटा टाइम देणं, घर सांभाळणं, मुलं सांभाळणं, सर्व काही करणं हे एका स्त्रीला शक्य नसतं. पण माझं स्वप्न होतं की आपण युट्यूबवर काहीतरी करावं आणि फुल नाही तर फुलाची पाकळी कमवावी. स्वामींचा हात हा सर्वांच्या पाठीशी असतो. फक्त तो कोणत्या पद्धतीनं आपल्यापर्यंत पोहोचतो हे कुणालाच माहित नसतं. स्वामी कोणत्या पद्धतीने आपल्या सोबत असतात. पण कधीही कोणतीही गोष्ट करताना स्वामींच्या नावाचा जप करा. एकटे असले तरी स्वामींचं नाव घ्या, काम करत असताना तरीही स्वामींचं नाव घ्या. मी इतकंच सांगू शकते की स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत. ते कधीच कोणत्या भक्ताला एकटं सोडत नाही. कोणत्या ना कोणत्या प्रकारे, कोणत्याही रूपात ते आपल्याला मदत करत असतात. खरंच स्वामी हे स्वामींचं एक वाक्य आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी. कधीही हे वाक्य आठवा आणि खरंच स्वामी हे शक्य करून दाखवता आणि कोणालाही फुल नाही तर फुलाची पाकळी देण्याचा प्रयत्न करतात. चला तर मी इतकंच सांगेल, तुम्ही पण चॅनल चालू करा. मी जी चूक केली ती तुम्ही करू नका. आणि जर आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जर कधी माझं काही चुकलं असेल तर मला कमेंट मध्ये कळून सांगा की ताई तुमचं इथं चुकलं. परत ही चूक कधी होणार नाही. चला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.